अमरावती जिल्ह्यातील डफरीन अर्थात जिल्हा स्त्री रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे। कुटुंब शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आलेल्या पल्लवी भूषण गुडदे वय वर्ष 25 या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। शस्त्रक्रियेपूर्वी भूल तज्ज्ञांनी अॅनेस्थेशिया दिल्यानंतर संबंधित तरुणीची प्रकृती अचानक खालावली आणि ती कोमात गेली। त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते। मात्र आज दिनांक 23 जानेवारी रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे लेखी निवेदन सादर करत संबंधित डॉक्टर आणि वैद्यकीय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। योग्य तपासणी न करता निष्काळजीपणे भूल दिल्यामुळेच हा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे। दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत। चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। या घटनेमुळे अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। सोबत बोलल्या जात आहे, तिथल्या स्टाफने यांच्यासोबत कम्युनिकेशन करणं हे अपेक्षित होतं। त्या भूल तज्ञ जो आहे त्याला तेवढं सुद्धा माहित नसावं का की 2 दिवसाच्या आधी आपण अॅनेस्थेशिया केलेला होता आणि याला आपण कसं काय याच्यावर घेतो आहोत। कारण ते समजा तिकडच्या तिकडे चांगलं झालं असेल, कोणी काहीच केलं नसेल सर। काय त्या दिवसापासून तर आजपर्यंत जबाबदारी निश्चित व्हायला पाहिजे होती ना। आता आम्ही आलो म्हणून चौकशी समिती नेमली तुम्ही मी तर तिच्यावर कारवाई आमच्या तक्रारीवर चालू आहे। तुम्ही काय केलं हे तर सांगा आम्हाला। एवढ्या दिवसात तुम्ही काय केलं त्यांनी काय याची चौकशी तर चालणारच आहे, आमची इंटरनल आज 6 दिवस झाले त्या पेशंटची तब्येत बिघडून 7व्या दिवशी तो पेशंट डेड होऊन राहिला तिथं। तसं नसते, मला फिक्स करावं लागेल ना त्यांच्यावरती काय हे काय कोणाचा दोष आहे काय चौकशी केल्यानंतरच करावं लागेल ना सर। एवढ्या दिवसाचं काय झालं पण कधी जसं तिला त्या 11 वाजता तिला जर पेशंट घेतलेला आहे 4:30 वाजेपर्यंत त्या नातेवाईकांनाही बोलल्या गेलं नाही तर खरं सर परिस्थिती याच्यात तुम्हाला बोलवणार आहे याच्यात बरं तुम्हाला सगळ्यांना बोलवणार जे आहेत नातेवाईक याच्यात मला तुमचे नावही द्या त्यांच्यासोबत कोण कोण होते ते सगळे नाव द्या। असं वाटे का माझा पेशंट पीएम रूम मध्ये पडलेला या स्थितीत होता आणि जेव्हा बोंद्रे साहेबांशी मी बोललो, साहेब म्हटलं एवढी मोठी प्रक्रिया तुम्ही झाली, समजा तुम्ही इतक्या वेळ गमावला, तुम्ही आतापर्यंत काय केलं तुमच्यापेक्षा तज्ञ डॉक्टरांना बोलावं म्हटलं इथं आणि उपचार करायला म्हणे मीच इथं तज्ञ, माझ्यापेक्षा कोणी तज्ञ नाही म्हणे, डॉक्टर बोंद्रे म्हणे। आणि ज्या डॉक्टरनं गायनॉलॉजिस्टने ज्या डॉक्टरनं आपला पेशंट ऑपरेशन साठी सिलेक्ट केला त्यांचं नाव आणि अजून याच्यामध्ये जे काही इन्व्हॉल्व असतील त्यांचे नाव आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पाहिजे। जे आज जो मृत्यू झालेला आहे पल्लवी भूषण गुडदे आणि ती माझी मुलगी आहे। ती कुटुंब शस्त्रक्रियासाठी डफरीन येथे भरती झाली होती 13 तारखेला भरती झाल्यानंतर ते 1 ते 1.5 महिन्याची गर्भवती पण होती। परंतु जेव्हा आपण कुटुंब शस्त्रक्रिया करून घेतो त्याच्या अगोदर तो गर्भपात करणं फार गरजेचं होतं आणि म्हणून तो गर्भपात डफरीन हॉस्पिटलला करण्यात आला। आणि जेव्हा आपण गर्भपात करतो तर त्या गर्भपातामध्ये त्या स्त्रीला कितीतरी रक्तस्राव जातो, विकनेसपणा येतो, तिचा HB कमी होतो आणि अशा परिस्थितीमध्ये एकदम त्या पेशंटला कुटुंब शस्त्रक्रियेकरिता घेता येत नाही। दुसरी गोष्ट, कमीत कमी या डफरीन हॉस्पिटलच्या प्रशासनाने किंवा तिथल्या डॉक्टरांनी असं करायला पाहिजे होतं का तिचा गर्भपात केल्यानंतर अबॉर्शन केल्यानंतर तिला घरी पाठवणं गरजेचं होतं, तिला समुपदेशन करणं आवश्यक होतं आणि तंदुरुस्त झाल्यानंतर पुन्हा तिला शस्त्रक्रियासाठी बोलावणं आवश्यक होतं। हा सल्ला देणं तिथल्या डॉक्टरांचं काम होतं, परंतु त्यांनी तसं काहीच केलं नाही। उलट अबॉर्शन केल्यानंतर 3ऱ्या दिवशी त्यांनी तिला कुटुंब शस्त्रक्रियासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं। ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर ही पाहलं नाही त्यांनी का त्या पेशंट लायबल आहे किंवा नाही आहे किंवा तो फिट आहे किंवा नाही आहे शस्त्रक्रियासाठी। त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर 11 वाजताच्या दरम्यान नेलेलं आहे आणि तिथला जो भूलतज्ञ डॉक्टर असेल त्यांनी जे भुलीचं जे इंजेक्शन दिलेलं आहे अॅनेस्थेशियाचं, तर ते जेव्हा मी ते डॉक्टरांना भेटलो 4:30 वाजताच्या दरम्यान, त्यांनी सांगितलं का बा पेशंटला इंजेक्शन देण्यात आलं आणि तेव्हापासून 10 ते 15 मिनिटानंतर हा पेशंट तुमचा कोमात गेलेला आहे।
आम्ही आणण्याचा प्रयत्न केला, वाट पाहिली, पण शस्त्रक्रिया अजून केली नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. परंतु माझा एक आक्षेप आहे त्यांच्यावर का ज्यावेळेस हा भूलतज्ञ जो कोणी डॉक्टर असेल हा प्रॅक्टिशनर आहे किंवा काय, म्हणजे मला नेमकं त्याच्यावर एक हे माहिती घ्यायची आहे. त्यांच्याकडे कोणता डिप्लोमा आहे, काय सर्टिफिकेट आहे, का त्यांनी असं कोणतं इंजेक्शन दिलं का एकदम डायरेक्ट पेशंट कोमात गेला. आणि जर त्यांनी पहिले एक काम करायचं होतं का त्या नातेवाईकाला त्या माझे जवळ तिथं हजर असताना त्यांना माहिती देणं गरजेचं होतं. परंतु 11 वाजतापासून तर 4 वाजे 4:30 वाजेपर्यंत काहीच माहिती दिलेली नाही. माझे जवळ वारंवार त्यांना विचारणा करत होते स्टाफला का माझा पेशंट 11 वाजतापासून नेलेला अद्यापपर्यंत का बाहेर आलेला नाही, गेला नाही. त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं का तुमचा पेशंट डायरेक्ट कोमात आहे, स्वतःचा श्वासोश्वाससुद्धा घेऊ शकत नाही. तर त्याच्यामुळेशी आम्ही ऑपरेशन केलं नाही, पण तुमच्या पेशंटला आम्ही इरविनला जिल्हा सामान्य रुग्णालयाला रेफर करत आहोत. पण तेवढ्यात मी गेलो, जेव्हा मी आतमध्ये गेलो तर तेव्हा डॉक्टर बोंद्रे म्हणून तिथं आतमध्ये होते. या परिस्थितीमध्ये पाहिलं का जेव्हा एखाद्या PM रूममध्ये जसं एखादी डेड बॉडी पडलेली असते तशा माझ्या मुलीचा तिथं डेड बॉडी सारखाच एक तिथं त्या स्थितीत पडलेली होती. जेव्हा डॉक्टर बोंद्रे यांना मी म्हटलं की साहेब हे कसं झालं, पण त्यांनी सांगितलं का भुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर काही मिनिटानं तिला असं झालेलं आहे, तेव्हापासून ते रिव्हर्समध्ये आले नाही आम्ही. आणि मी म्हटलं तुम्ही काय प्रयत्न केले, तर म्हणे आम्ही तिला म्हणजे ते जागेवर येण्याचे प्रयत्न केले, म्हणजे वाट पाहिली, परंतु त्यांनी काहीच उपचार तिथं केलेला नाही. ती जेव्हा इंजेक्शननं कोमात गेली त्यांचं एक काम होतं सलाईनद्वारे काही इंजेक्शन देऊन त्या इंजेक्शनचा पॉवर कमी करणे आणि तिला शुद्धीवर आणणे हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. पण त्यांनी तसं काहीच केलं नाही तिथं, आणि ही सर्वात मोठी गलती आज त्यांची आहे. आणि म्हणून त्यांच्यावर म्हणजे जास्तीत जास्त कडक कारवाई होईल, निलंबनाचीच नाही तर कमीत कमी मनुष्यवधासारखे गुन्ह्याचा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा ही माझी एक मागणी आहे. ह्या घटनेवरून असं वाटते की वैद्यकीय क्षेत्रात माणुसकी नावाची चीज ह्या डॉक्टर लोकांनी, ह्या जिल्ह्यातल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या डॉक्टर लोकांनी ही माणुसकी नावाची चीज या ठिकाणी संपूर्ण पुष्टात आणल्यासारखं ह्या ठिकाणी वाटत आहे. आज ह्या मुलाचं लहान 2 बाळं आहे आणि ह्या डॉक्टरांना हे पण माहिती नाही की त्या मुलीचं वय काय आणि आपण किती काळजी घ्यावं हे या लोकांना समजत नाही. प्रायव्हेटली तसेच झाले, सरकारी तसेच झाले. नुसतं पैशांचा बाजार ह्या अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या डॉक्टरांचा चालू आहे. तरी ह्या शासनाने आणि पोलीस प्रशासनाने आणि महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी ह्या जिल्ह्यावर योग्य आणि जास्तीत जास्त या जिल्ह्यावर लक्ष देण्याची गरज आहे. प्रायव्हेट प्रॅक्टिशनर असो किंवा सरकारी यंत्रणातले डॉक्टर असो, सरकारी डॉक्टर असो, यांच्यावर आपल्या माध्यमातून माननीय आरोग्यमंत्री यांनी संपूर्ण लक्ष द्यावं हीच मी विनंती करतो. आणि ह्या माझ्या बंधूला इथं न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो. काय नाव आपलं? मी धम्मानंद जनार्दन गुड्डे, खारतडेगाव.